गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय खास किंवा गुड न्यूज किंवा खुशखबर अशी म्हणता येईल की जे काही आपलं जुलै 2025चं मानधन आहे, तर त्या मानधनाचं म्हणजे जे काही राज्य शासनाचं आपलं मानधन आहे, तर त्याबाबतचा GR आलेला आहे. तर हा लेटेस्ट GR मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. तर हा GR नेमका काय आहे हा जाणून घेण्यासाठी आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. तर बघा, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये लेखाशीर्ष 22/10/H015 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत अर्थसंकल्पित तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे जुलै 2025चे एकूण मानधन 7,230.96 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत. तर हा लेटेस्ट बघू शकता तुम्ही की इथं दिनांक बघा 29 जुलै 2025ची डेट आहे. म्हणजे हा साधारणतः काल परवाचा हा GR आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा 5625 प्रक्र 251 NHME संगणक क्रमांक 11/0-5338 10वा मजला गोकुळदास देशपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई 400001 दिनांक 1 जुलै 2025. तर हा जो काही GR आहे तर त्याची प्रस्तावना आपण डायरेक्ट या ठिकाणी घेऊयात की नेमका GR कशाबद्दलचा आहे. तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक 14/3/2024 व दिनांक 20/9/2024 शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनातून वाढ करून अनुक्रमे 10,000 व 11,200 इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात रुपये 32,868 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे जुलै 2025चे रुपये 7,230.96 लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे जुलै 2025चे मानधन अदा करण्यासाठी रुपये 7,230.96 लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने रुपये 7,230.96 लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर ही प्रस्तावना आहे. तर यामधून आपल्याला मुख्यत्वे करून एवढं समजलेलं आहे की साधारणतः रुपये 7,230.96 लक्ष इतका निधी हा जुलै 2025चं जे काही राज्य शासनाचं मानधन आहे, तर त्यासाठी आशा स्वयंसेविका यांना 10,000 रुपये व गटप्रवर्तक यांना 11,200 रुपये इतका मोबदला चा GR आलेला आहे. तर नेमका शासन निर्णय काय आहे तो आता आपण पाहूया. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2025-26 मध्ये रुपये 32,868 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेले आहे. सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे जुलै 2025चे मानधन रुपये 7,230.96 लक्ष इतका निधी लेखाशीर्ष 22/10/H015 सहाय्यक अनुदाने वेतनेतर मधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी याबाबतचे देय कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर
खर्च करण्यास सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी। यासाठी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता की कुठल्या तपशिलासाठी किंवा हा जो काही निधी आहे तो खर्च वगैरे करायचा आहे। तर तपशील बघा, 22/10 वैद्यकीय सेवा व सामाजिक आरोग्य, 06 सार्वजनिक आरोग्य, 101 रोग प्रतिबंध आणि नियंत्रण, लेखा शीर्ष 22/10 H015। तर सन 2025-26 अर्थसंकल्पीय तरतूद 32,868। ही सर्व रक्कम जी आहे ती लक्ष किंवा लाखामध्ये आहे। तर वितरित करावयाची रक्कम हा राज्याचा हिस्सा 7,230.96 लक्ष इतका असणार आहे। तर यापुढचा GR जो आहे तो आपण बघूयात। त्यानंतर बघा, वित्त विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमांक 8 मधील मुद्दा क्रमांक 1 ते 10 मधील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळविले असून त्याबाबत प्रमाणपत्र सादर केले आहे। त्यामुळे सदरहून प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक 1 ते 10 मधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक MUVNI 2022/प्रक्र 27/2022 विनिमय दिनांक 12/1/2023 मधील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे। यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखापरीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेण्यात आलेले नाही। सदर अनुदान बिनशर्त आहे। सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 253/2025/का 1472 दिनांक 16/7/2025 व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 529/2025 व्यय 13 दिनांक 18/7/2025 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 2025-072-91-11-45-2917 असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। तर यातून आपल्याला मला हे सांगायचं आहे की जे आपलं जुलै महिन्याचं मानधन वगैरे आहे किंवा राज्य शासनाचं जे काही मानधन आहे तर त्यासाठीचा निधी किंवा शासन निर्णय आलेला आहे। त्यामुळे लवकरच आपल्याला हे जुलै महिन्याचं मानधन मिळणार आहे। तर त्यासाठी बघा 7,230.96 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। अशाच प्रकारे आशा स्वयंसेविका यांच्या मानधनाशी संबंधित व त्यांच्या कामाशी संबंधित कुठल्याही टॉपिकवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्ञानप्रबोधी या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।